आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू ग्रामच्या उभारणीसाठी पंचवटीच्या तपोवन परिसरात 1750 वृक्षांची वृक्षतोड करण्यात आली होती। या वृक्षतोडीला अनेक पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमींनी विरोध केल्यानंतर ही वृक्षतोड स्थगित करण्यात आली होती। नाशिक महानगरपालिकेनं या संदर्भात पर्यावरणप्रेमींची मतं मागितली होती, पण यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। तसंच हरित लवादानं वृक्षतोडीला 6 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे। तर महानगरपालिकेनं प्रस्तावित केलेली वृक्षतोडीचा निर्णय हा तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण तपोवन इथे करण्यात आलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। तपोवनातील वृक्षप्रेमी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहे। आज त्यांच्या वतीने 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येते। वृक्ष वाचवा, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा अशा आशयाचे फलक घेऊन ते आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर गेल्या काही दिवसापासून तपोवनाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजत होता। वृक्षतोडीचा मुद्द्यावरनं हरित लवादाकडे देखील याची काही दाखल झालेली होती। या सर्व संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही वृक्षप्रेमी दादा आपल्याकडनं आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात येते। आज लाक्षणिक जे उपोषण आम्ही इथं बसलेलो आहे त्याला कारण असं आहे की 3 महिने होत आले आज तपोवनातल्या विषयाला यांनी अजूनपर्यंत सुनावणीला आम्हाला उत्तर दिली नाही आहेत। त्याचप्रमाणे यांनी नाशिक शहरामध्ये विविध विभागांमध्ये आता वृक्षतोड सुरू केली, त्याच्यावर पण त्यांनी हरकती सुनावण्या घेतल्या, त्याला पण आम्हाला उत्तर मिळाले नाही आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आयुक्त मॅडमबरोबर आमच्या सर्व पर्यावरणप्रेमीची चर्चा झाली होती, त्यात आम्ही त्यांना काही आमचे मुद्दे दिले होते। त्यानंतर ते त्याच्यावर आम्हाला उत्तर देणार होते त्या मुद्द्यांना, त्यांनी अजून ते पण दिले नाही, त्याला पण 2 महिने होत आले। तर हे सर्व जर कुठे आम्हाला उत्तर देणार नसतील, आम्हाला फक्त प्रश्न विचारणार असतील किंवा आम्हाला फक्त ते वृक्षतोडच सांगणार असतील तर आम्ही ऐकणार नाही। आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी जो आदेश दिलेला आहे वृक्षतोडी संदर्भातला हे त्याला मानतच नाही असं या ठिकाणी आम्हाला दिसतंय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हायवे जेव्हा मागचे बनले, मुंबई आग्रा हायवे असेल, या ठिकाणी झाडं यांनी दुसऱ्या ठिकाणी लावले होते, पुनर्रोपण केले होते, ते आज ते झाडं पण तोडायला काढले त्यांनी। तर म्हणजे हे कुठं उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, यांना मानतच नाही का? तर आम्ही या सर्व यांचा जो अन्याय चाललेला आहे याच्या विरोधात आज हे लाक्षणिक उपोषण उभारलेलं आहे। याच्यानंतर जर यांनी ऐकलं नाही तर आम्ही नाशिक शहरात सर्व पर्यावरणप्रेमी नाशिककर एकवटू, यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढू। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्रामच्या उभारणीसाठी या ठिकाणी 1750 वृक्षांची वृक्षतोड होणार होती। मात्र काही वृक्षप्रेमी असतील, पर्यावरणप्रेमी असतील, या ठिकाणी वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आलेला होता। त्यानंतर हरित लवादाने देखील आता 6 एप्रिलपर्यंत या वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्की पवारसह राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।